बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. माळरानावर बहरलेलं स्वप्न कोल्हापूर चित्रनगरी गजबजली. एका काळी ओसाड, भकास आणि उदास वाटणाऱ्या मोरेवाडीच्या माळरानाने आज भव्य दिव्य रूप धारण केलं आहे. चकचकीत रस्ते, मोठे स्टुडिओ, रेल्वे स्टेशन, देखणा पाटलाचा वाडा आणि चित्रपटसृष्टीसाठी खास तयार करण्यात आलेल्या लोकेशन्सने नटलेली कोल्हापूरची चित्रनगरी सध्याच्या घडीला राज्यातील सर्वात आकर्षक चित्रीकरण केंद्र बनलं आहे. चित्रपट आणि मालिकेच्या शूटिंगने चित्रनगरी गजबजली आहे. कोल्हापूर चित्रनगरीचा इतिहास म्हणजे दुर्दैवाचा दशावतार अनुभवलेल्या एका संकल्पनेची कहाणी. सुमारे 30 वर्ष दुर्लक्ष झालेल्या आणि बंद होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या या प्रकल्पाला कोल्हापूरकरांच्या अथक प्रयत्नांनी पुन्हा जीवदान मिळालं. आज चित्रनगरीमधील प्रत्येक कोपऱ्यातून एक नवी आशा आणि आत्मविश्वास दिसतोय. भव्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर चकचकीत रस्ते आपलं स्वागत करतात. पाटलाच्या वाड्याने आणि आसपासच्या इमारतींनी चित्रीकरणासाठी उत्कृष्ट लोकेशन्स उपलब्ध करून दिल्या आहेत. रेल्वे स्टेशन, चाळ, दगडी मंदिर आणि शांतपणे सुरू असलेल्या मालिकांचं चित्रीकरण यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येकाला चित्रपटसृष्टीतील एका भिन्न जगाची अनुभूती मिळते. चित्रनगरीची आता नव्याने वाटचाल होताना दिसतेय. 50 कोटींपेक्षा अधिक निधी खर्चून या परिसराचा कायापालट करण्यात आला आहे. भव्य स्टुडिओ, आउटडोअर लोकेशन्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी ही चित्रनगरी केवळ चित्रीकरणासाठीच नव्हे तर स्थानिक कलाकारांना आणि तंत्रज्ञानांना रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध करून देत आहे. यावेळी बोलताना कार्यकारी निर्माते समीर कवठेकर म्हणाले, मी समीर कवठेकर, गेली 25-30 वर्ष चित्रपट इंडस्ट्रीमध्ये कार्यकारी निर्माता म्हणून काम करतोय. आता सध्या आम्ही आई तुळजाभवानी या सिरियलचं शूटिंग चित्रनगरीमध्ये करतो, कोल्हापूर चित्रनगरीमध्ये. सांगायचं तर कोल्हापुरामध्ये अनेक वर्ष शूटिंगला येत असल्यामुळे एक सॉफ्ट कॉर्नर नक्कीच कोल्हापुराबाबतीत होता कायमच. चांगले टेक्निशियन्स आहेत, चांगली लोक आहेत, चांगले स्टुडिओज आहेत. चित्रनगरीमध्ये तेव्हा त्या काळात फार शूटिंग व्हायची नाही किंवा आम्ही येत नाही, कारण तेवढी व्यवस्था नव्हती. पण आता संजय पाटील साहेब, त्याच्यानंतर पांजिवरे साहेब, या येथे कोणी आता सध्या मॅनेजमेंट लेवलवर चित्रनगरीत आहे, त्या लोकांनी इतकं सुंदर सहकार्य केलं आहे आणि ज्या प्रमाणात आता इथं डेव्हलपमेंट होती ती फारच सोयी. म्हणजे मुंबईपेक्षा जास्त कम्फर्टेबल आम्हाला इथं वाटायला लागलं आहे आता शूटिंग करणं. इतपत त्यांनी ती सगळ्या व्यवस्था केल्या आहेत आणि फार सुंदररित्या डेव्हलपमेंट होतीये. आता येथे फिल्म इन्स्टिट्यूट सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जर हा प्रस्ताव प्रत्यक्षात आला तर कोल्हापूर हे सिनेसृष्टीसाठी एक परिपूर्ण केंद्र बनेल. येथे स्क्रिप्ट लेखन, VFX, साऊंड एडिटिंग यासारख्या कौशल्यांचं प्रशिक्षण देऊन मनोरंजन क्षेत्रातील नव्या पिढीला घडवण्याचं स्वप्न पूर्ण होईल. चित्रनगरीतून चित्रीकरणासोबतच संपादन, साऊंड एडिटिंग, व्हॉइस रेकॉर्डिंग यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. येथील निर्मित खर्च तुलनेने कमी असल्यामुळे राज्यभरातील आणि देशातील निर्मात्यांचं लक्ष वेधलं जात आहे. चित्रनगरीतून रोजगाराच्या संधी, स्थानिक कलागुणांना व्यासपीठ आणि कोल्हापूरच्या चित्रपट परंपरेला नवसंजीवनी मिळण्याची खात्री आहे. सध्याच्या घडीला कोल्हापूर चित्रनगरीत चित्रीकरणासाठी मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट येत असले तरी याला अधिक विस्तारण्यासाठी सुविधांचा व्यापक प्रचार करणं आवश्यक आहे. शासनाच्या भरीव मदतीने आणि स्थानिकांच्या सहकार्यातून चित्रनगरी हा कोल्हापूरचा ब्रँड बनू शकतो. चित्रनगरीतील घडामोडी ही केवळ एक प्रकल्पाची यशोगाथा नाही, तर ती आहे एका संकल्पनेच्या पुनर्जन्माची आणि एका शहराच्या आत्मविश्वासाची. सध्या येथे चित्रपट आणि मालिकेचं सुरू असलेलं शूटिंग म्हणजे लाईट, कॅमेरा, ॲक्शन या आवाजाने चित्रपट नगरी गजबजली आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामॅन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर.